जळगावात महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार, 572 खेळाडूंचा सहभाग. जळगाव प्रतिनिधी. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या भव्य क्रीडा सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित सावरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महासचिव डॉक्टर राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य, अनिल त्रिवेदी आणि बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाळधी येथील गोपाल कासट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 5 दिवस चालणार थरार. ही स्पर्धा एकूण 5 दिवस चालणार असून 5व्या दिवशी अंतिम फेरीतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर यांनी दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या एकूण 572 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा 11, 13 आणि 15 वर्षांखालील मुलामुलींच्या वयोगटात घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला असून अनेक अटीतटीचे सामने रंगले. राज्यातील उद्योन्मुख बॉक्सिंगपटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे. क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. शशि चव्हाण स्टेजवर येते. शशि एक मिनिट शशि चव्हाण स्टेजवर येते. शशि Arnav red, Bhavesh blue, round 1. Decision of this bout. Bout number 2. Winner is in the blue corner by RSA first round. बॉक्सिंग स्पर्धेचं आज जळगावमध्ये जे आयोजन झालेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन होत आहे आणि मूळ उद्देश आहे की मुलांना जेवढ्या स्पर्धा खेळायला मिळतात तेवढं ते आपल्याला त्यातनं रिझल्ट्स मिळतील. तर हे 11 आणि 13 वयोगट यावर आम्ही विशेष लक्ष यावर्षी दिलेलं आहे आणि 15 वर्षाखालील वयोगटाची नॅशनलचं सिलेक्शन पण इथूनच होणार आहे. आणि ज्युनियर जो गट असतो तर त्यांना मागच्या नागपूरला जी नॅशनल झाली त्याच्यात महाराष्ट्राला खूप मोठं यश मिळालं होतं आणि मला असं पूर्ण विश्वास आहे की आता 15 वर्ष वयोगटातील जे बॉक्सर आहेत ते राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवतील. आणि ही जी बॉक्सर्स आज जी तयार होतील हे 2030चं कॉमनवेल्थ किंवा त्याच्यानंतरचं ऑलिम्पिक ही टार्गेट त्यांचं मुख्य असेल आणि मला 100% विश्वास आहे की महाराष्ट्राचं नाव बॉक्सिंगच्या क्षेत्रात मोठं होईल. सर, जळगाव शहराच्या पावनभूमीत या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे जळगावमध्ये 2 फायदे आम्हाला आहेत की एक भुसावळ बाजूलाच आहे. भुसावळ हे असंख्य वर्षापासून बॉक्सिंगचं केंद्र होतं आणि त्याच्यामुळे टेक्निकल एक्सपर्टीज आणि आता निलेशजी आमच्या बरोबर आहेत, त्यांचं आयोजन इकडे आहे. आणि हा जो काशीद साहेबांचा त्यांनी पण इथे सहकार्य केलेलं आहे, कारण त्यांचं सहकार्य नसतं तर बॉक्सिंग हा त्याचा दुर्लक्षित खेळ आहे, क्रिकेटसारखा पॉप्युलर नाही आहे. त्याच्यामुळे हा तो भव्य हॉल आणि हे निवासाची व्यवस्था अत्यंत उत्तम झालेली आहे आणि मला निश्चितच खात्री आहे
की पुढच्या वर्षी आम्ही एखादा नॅशनल लेवलची स्पर्धा पण इथे आयोजित करू. जवळपास राज्यातून किती खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले? तिन्ही गटात म्हणून साधारण 572 खेळाडू याच्यात आहेत आणि 2 रिंग्स लागले आहेत. त्याच्यामुळे रेफरी आणि जजेस जे आहेत स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी हे पण जवळपास 80च्या घरात आहेत आणि त्यामुळे हे मोठं आयोजन आहे आणि जळगावनी यशस्वीरित्या हे मला वाटतं हा चॅलेंज स्वीकार केलेला आहे. निलेश बाविस्कर आणि यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलं आहे. संपूर्ण खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हो, निलेश बावस्करांनी मागे एक ते छोटा कार्यकर्ता होते तेव्हापासून मी त्यांना बघतोय आणि ह्याच्या आधीची पण एक राज्यस्तरीय स्पर्धा इथे झालेली होती आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की त्यांचं म्हणजे आता हे आयोजन पण 5 दिवस पुढचं आहे ते निश्चितच 100% करतील. ते स्वतः प्रशिक्षक पण आहेत त्याच्यामुळे त्या भूमिकेत पण मी त्यांना शुभेच्छा देतो की जळगावचे खेळाडू जे आहेत ते राष्ट्रीय पातळीवर जातील याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. ते मी रणजित सावरकर. निलेश सर जेव्हा आमच्याकडे आलेत ना सुगोकी लॉन्च रिसोर्ट आम्हाला उपलब्ध करून द्या. पण त्यांनी जो विषय मांडला बॉक्सिंगचा तो आम्हाला म्हणजे खूप उत्सुकतेने आम्ही वाट पाहतो कोणी असं काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्राचे जे इथे आलेले आहे बॉक्सिंगसाठी त्यांचे नियोजन वगैरे त्यांची शिस्त वगैरे ते एकदम जोरदार आहे आणि सुगोकी रिसॉर्ट व सुगोकी लॉन्चच्या माध्यमाने आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि सगळ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा. बॉक्सिंग असोसिएशन तर्फे या ठिकाणी बॉक्सिंग स्पर्धा पार पडते. अतिशय आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये जळगाव हे केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून जळगावला यायला सुखसुविधा उपलब्ध आहे म्हणून आम्ही जळगाव हे केंद्रबिंदू निवडून याआधीसुद्धा सुगोकीला या स्पर्धा झालेल्या अतिशय कमी वेळामध्ये बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावनी आणि त्यांच्या टीमनी आणि निलेश बाविस्कर यांच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आमचं मुख्य केंद्र आहे बॉक्सर आणि बॉक्सिंग. बॉक्सर आणि बॉक्सिंगसाठी आम्ही सर्वांनी ज्या ज्या जिल्हा संघटना आणि संघटकाच्या प्रचार आणि प्रसार करणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी सर्वांनी मिळून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपली प्राणप्रतिष्ठा लावलेली आहे. आम्ही जळगाव जिल्ह्याला शुभेच्छा देतो की त्यांनी या सर्व स्पर्धा एका शब्दावर आमच्या आयोजन केलेलं आहे. येथील सर्व खेळाडू जे खेळायला आलेले आहेत त्यामध्ये सब ज्युनियरचे खेळाडू हे राष्ट्रीय पातळीकरता लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर इथे जाणार आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणार. अशा सर्व कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे माननीय अध्यक्ष राहुल शेवाळे सर यांच्या नेतृत्वामध्ये रणजित सावरकर सरांच्या मार्गदर्शनामध्ये व मिलन वैद्य सर अनिल त्रिवेदीजी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या सर्व भूमिका आम्ही पार पाडतो. आपण मीडियाच्या माध्यमातून बॉक्सिंगला फार मोठं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. मी राकेश ईश्वरलाल तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अंडर सेक्शन 8 कंपनी अंतर्गत असलेल्या संघटनेचा मी सचिव आहे आणि भारतीय बॉक्सिंग फेडरेशनसोबत संलग्न असलेली ही एकमेव महाराष्ट्राची संघटना आहे. नमस्कार, मी निलेश बाविस्कर, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा अध्यक्ष. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळजवळ 25 जिल्ह्यातनं या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत आणि जवळजवळ 517 खेळाडू आहेत. अधिकृत जे पंच आहेत ते 100 आहेत आणि पंचांची एक्झाम म्हणजे पंचपरीक्षासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आणि 100 लोकांची पंचपरीक्षा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व शिक्षक, पालक, खेळाडू, क्रीडाप्रेमी असे जवळजवळ 1200 ते 1500 लोक हे आपल्या धरणगाव तालुक्यातील पाडदी गावामध्ये जळगाव जिल्ह्यातील त्या ठिकाणी स्थापन झालेले. या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावला दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे खेळाडू जिंकणार आहेत त्यांना आपलं नाव लौकिक करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी मिळणार आहे आणि जे खेळाडू जिंकतील ते जालंधरला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतील आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील. त्या ठिकाणी जे खेळाडू जिंकतील ते भारताचं प्रतिनिधित्व करतील. या कार्यक्रमाला आपल्याला सहकार्य केलेलं आहे कासट परिवार, सुगोकी ग्रुपने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये आहेत आपले गोपाल कासट दादा, धनराज दादा आणि रुपेश दादा यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि तसेच आपल्या सर्वांचे लाडके जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि साहेबांच्या सुद्धा सर्व महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नाव निलेश बाविस्कर, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगाव.